प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात्. तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी तेथ तंतु समवायपटी जेवी विणावणी दिसे. मग तिये विणावणीचे नि आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. जैसे विरजणियाचे निसंगे दूधची आटे जो लागे तैसी प्रकृती अंगारिगे सृष्टीपणाची या. बीज जळाची जवळी कलाहे आणि तेची शाखोपशाखी होये तैसे मज करणे आहे भूतांचे हे. आगानगर हे राये केले या म्हणणया साचपण कीर आले परिनिरुते पाहता काय सिणले रायाचे हात. आणि मी प्रकृती अधिष्ठिते कैसे जैसा स्वप्नी जो असे मग तोची प्रवेशे जागृतावस्थे. तरी स्वप्नौनी जागृती येता काय पाय दुखती पांडुसुता की स्वप्ना माझी असता प्रवासु होय. या आघवियाचा अभिप्रावो काही जे हे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू. जैसी राये अधिष्ठिली प्रजा व्यापारे आपुलालिया काजा तैसा प्रकृती संगुहा माझा येर करणे ते इयेचे. पाहे पा पूर्ण चंद्राची ये भेटी समुद्री अपार भरते दाटी तेथ चंद्रासिकाय किरीटी उपखापडे. जडपरी जवळिका लोह चळे तरी चळोका तरी कवणु क्षीणु भ्रामका सन्निधानाचा. किंबहुना यापरी मी निज प्रकृती अंगीकारी आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवोची लागे. जो हा भूतग्राम आघवा असे प्रकृती अधीन पांडवा जैसी बीजाची या वेल पालवा समर्थ भूमी. नातरी बाळादिका वयसा गोसावी देह संगु जैसा अथवा घनावळी आकाशा वार्षिये जेवी. का स्वप्नासी कारण निद्रा तैसी प्रकृती हे नरेंद्रा या अशेषा ही भूत समुद्रा गोसाविणीगा. स्थावरा आणि जंगमा स्थूळा अथवा सूक्ष्मा हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ. म्हणून भूते हनसृजावी का सृजिली प्रतिपाळावी इये करणी नयेती आघवी आमुचिया आंगा. जळी चंद्रिकेची या पसरती वेली ते वाढी चंद्रे नाही केली तेवी माते पावो निठेली दूरी कर्मे. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु. आणि सुटलिया सिंधू जळाचा लोटू न शके धरू सैंधवाचा घाटू तेवी सकळ कर्मा मीच शेवटू ती काय बांधिती माते. धूम्ररजांची पिंजरी वाजतिया वायू ते जरी होकारी का सूर्यबिंबा माझारी अंधारे शिरे. हे असो पर्वताची ये हृदयींचे जेवी पर्जन्य धारास्तव नखोचे तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. एरवी इये प्रकृती विकारी एकुमीची असे अवधारी परी उदासीनाची या परी करी ना करवी. जैसा दीप ठेविला परिवरी कवणा ते नियमी ना निवारी आणि कवण कवणिये व्यापारी रहाटे तेही नेणे. तो जैसा का साक्षी भूतु गृहव्यापार प्रवृत्ती हेतु तैसा भूतकर्मी अनासक्तु मी भूती असे. मयाध्यक्षेण प्रकृति सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. हा एकची अभिप्रावो पुढत पुढती काय सांगो बहुता उपपत्ती येथ एक हेळा सुभद्रापती ये तुले जाणपा. जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभवी पांडुसुता हे तुम्ही जाणे. काजे मिया अधिष्ठिलिया प्रकृती होती चराचराची या संभूती म्हणून मी हेतु हे उपपत्ती घडेया. आता येणे उजिवडे निरुते न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या खुणा तू कही चुको नको. हे सर्वस्व आमुचे गूढ परिदाविले तुझ उघड
आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी हा दंशु जवन ये हाता तव माझे साचोकारपण पार्था न संपडेगा सर्वथा जेवितुशी कण एरभी अनुमानाचे नि पैसे आवडे कीर कळले ऐसे परिमृग जळाचे नि ओलांशे काय भूमी तिमे जे जाळ जळी पांगिले तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडले परिथडिये काढून झाडिले तेव्हा बिंबके सांगे तैसे बोलवरी वाचा बळे वायाची झकविजती प्रतीतीचे डोळे मग साचोकारे बोधा वेळे आथी ना होईजे अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आथी जरी मिया तरी तू गा उपपत्ती इया जतन कीजे एरवी दिठी वेधली कवळे तै चांदणिया ते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष नातरी ज्वरे विटाळले मुख ते दुधा ते म्हणे कडू विख तेवी अमानुषा मानुष मानिती माते म्हणून पुढत पुढती धनंजया झणे विसंबसी या अभिप्राया जे इया स्थूल दृष्टी वाया जाई जे लगा पै स्थूल दृष्टी देखती माते तेची न देखणे जाण निरुते जैसे स्वप्नीचे नि अमृते अमरानो हिजे एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती कीर दृढ परिते जाणणेची जाणणे या आड रिगो निठाके जैसा नक्षत्राची या आभासा साठी घातू झाला तया हंसा माझी रत्नबुद्धीची या आशा रिगोनिया सांगे गंगा या बुद्धी मृगजळ ठाकोनी आलियाचे कवणफळ काय सुरतरु म्हणोनी बाबुळ सेविली करी हार निळयाचाची दुसरा या बुद्धी हातू घातला विखारा कारत्ने म्हणोनी गारा वेची जेवी अथवा निधान हे प्रगटले म्हणोनी खदिरांगार खोळे भरिले कासावली नेणता घातले कुहासिंहे तेवी मी म्हणोनी प्रपंची जिही बुडी दिधली कृतनिश्चयाची तिही चंद्रासाठी जेवी जळींची प्रतिभा धरिली तैसा कृतनिश्चय वाया गेला जैसा कोण्ही एकुकांजी प्याला मग परिणाम पाहो लागला अमृताचा तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते पाहती मज अविनाशाते तरी कैचा दिसे अगाकाई पश्चिम समुद्राची या तटा निगिजत आहे पूर्विलिया वाटा का कोंडा कांडिता सुभटा कणू आतुडे तैसे विकारले हे स्थूळ जाणितले या मी जाणवतसे केवळ काई फेण पिता जळ सेविले होय म्हणोनी मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानूनी संभ्रमे मग येथींची जिये जन्म कर्मे तिये मजची म्हणती ये तुलेनी अनामानाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देहधर्म आरोपिती मज आकार शून्य आकारु निरुपाधिका उपचारु मज विधिवर्जिता व्यवहारु आचारादिक मज वर्णहीना वर्णु गुणातीतासी गुणु मज अचरणाचरणु अपाणिया पाणी मज अमेयामान सर्वगतासी स्थान जैसे सेजे मा जीवन निदेला देखे तैसे अश्रवणा श्रोत्र मज अचक्षुसी नेत्र अगोत्रा गोत्र अरूपारूप मज अव्यक्तासी व्यक्ति अनार्तासी आरती स्वयं तृप्ता तृप्ति भाविती गा मज अनावरणा प्रावरण भूषणातीतासी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते मज सहजाते करिती स्वयं भाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा मी सर्वदा स्वतः सिद्धू तो की बाळ तरुण वृद्धू मज एकरूपा संबंधू जाणती ऐसे मज अद्वैतासी दुजे मज अकर्ते यासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती मज अकुळाचे कुळवानिती मज नित्याचे निधने शिणती मज सर्वांतराते कल्पिती अरिमित्रगा मी स्वानंदाभिरामू तया मज अनेक सुखाचा कामू आघवाची मी असे समू की म्हणती एकदेशी मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा कैपक्ष करी आणि कोपोनी एका ते मारी
हेची वाढविती. किंबहुना ऐसे समस्त जे हे मानुष धर्म प्राकृत, तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. जव आकारू एक पुढा देखती, तव हा देव येणे भावे भजती. मग तोची बिघडली या टाकिती, नाही म्हणोनी. माते येणे येणे प्रकारे, जाणती मनुष्य ऐसेनी आकारे. म्हणवूनी ज्ञानचिते आंधारे, ज्ञानासी करी. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः. राक्षसी मासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. या लागे जन्मले चिते मोघ, जैसे वार्षिये वीण मेघ. का मृगजळाचे तरंग दुरुनीची पाहावे, अथवा कोल्हेरीचे असिवार. नातरी वोडंबरीचे अलंकार, की गंधर्व नगरीचे आवार. आभासती का सावरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळना आतु पोकळा. कास्तन झाले गळा शेळिये जैसे, तैसे मूर्खांचे तयाजी आले. आणि धिग कर्म तयांचे निपजले, जैसे सावरी फळ आले घेपे ना दीजे. मग जे काही ते पढिन्नले, ते मरकटे नारेळ तोडिले. का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे. किंबहुना तयांची शास्त्रे, जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे. का अशौचा मंत्रे बीजे कथिली, तैसे ज्ञान जात तया. आणि जे काही आचरले गा धनंजया, ते आघवेची गेले वाया जे चित्तहीन. पै तमो गुणाची राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी. विवेकाचा ठावोची पुसी निशाचरी जे. तिये प्रकृती वरपडे झाले, म्हणून चित्ताचे कपाळे गेले. वरी तामसी येची पडिले मुखा माझी. जेथ आशेची ये लाळे, आतु हिंसा जीभलोळे. तेवीची असंतोषाचे चाकळे अखंडच घळी. जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवे चाटीत निघे बाहेरी. जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मातली. जेथ द्वेषाची या दाढा, खसखसा ज्ञानाचा करीती रगडा. जे त्वगस्थी गवसणी मूढा स्थूल बुद्धी. ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडी, जे झाले गा भूतोंडी. ते बुडोन गेले कुंडी व्यामोहाच्या. एवं तमाची ये पडिले गर्ते, न पविजतीची विचाराचे निहाते. हे असो गेले जेथे ते शुद्धीची नाही. म्हणून असो तू इये वायाणी, कायशी मूर्खांची बोलणी. वाया वाढविता वाणी शिणेल हन. ऐसे बोलिले देवे, तेथ जी जी म्हणितले पांडवे. आईके जेथ वाचा विसंवे, ते साधु कथा. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तरी जयाची ये चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. जयाची या आस्थेची या सद्भावा, आतु धर्म करी राणीवा. जयांचे मनी ओलावा विवेकाचा. जे ज्ञानगंगे नाहाले, पूर्णता जेऊ निधाले. जे शांतीसी आले पालवनवे. जे परिणामा निघाले कुंभ. जे धैर्य मंडपाचे स्तंभ. जे आनंद समुद्री कुंभ चुबकळो निभरिले. जया भक्तीची येतुली प्राप्ती. जे कैवल्या ते परवते सरम्हणती. जयाची ये लीळे माझी नीती जियाली दिसे. जे आघवांची करणी, लेईले शांतीची लेणी. जयांचे चित्त गवसणी व्यापकामज. ऐसे जे महानुभाव, दैवीये प्रकृतीचे दैव. जे जाणोनिया सर्व स्वरूप माझे. मग वाढतेनि प्रेमे, माते भजती जे महात्मे. परिदुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा, करीती माझी सेवा. परिनवलावो तो सांगावा असे ऐक. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणिली,
तीर्थे ठायावरूनी उठविली यमलोकीची खुंटली राहटी आघवी यम म्हणे काय यमावे दम म्हणे कवणा ते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही ऐसे माझे निनाम घोखे नाहीच करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमित भरले ते पहाटे वीण पाहावित अमृते वीण जीववित योगे वीण दावित कैवल्य डोळा परी राया रंका पाड धरू नेणती सानेया थोरा कडसणी करू एकसरे आनंदाचे आवारू होत जगा कही एकाधेनी वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आघवे ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व तेजे सूर्य तैसे सोज्वळ परितोही अस्तवे हे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते मेघ उदार परिवोसरे म्हणून उपमेसी न पुरे हे निशंकपणे सपाखरे पंचानन जयांचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे जे जन्मसहस्री वोळगिजे एक वेळ यावया तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंबी ही न दिसे वरी योगियांची ही मानसे उमरडोनी जाय परी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा जेथ नामघोषु बरवा करीती माझा कैसे माझ्या गुणी धाले देशकाळा ते विसरले कीर्तने सुखी झाले आपण पाची कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती हे बहु असो या परी कीर्तित माते अवधारी एक विचरती चराचरी पांडुकुमरा मग आणिकते अर्जुना साविया बहुवा जतना पंचप्राण मना पाढाऊ घेऊनी बाहेरी यमनियमांची काटी लाविली आतु वज्रासनाची पवळी पन्नासिली वरी प्राणायामाची मांडिली वाहाती यंत्रे तेथ उल्हाट शक्तीचे नि उजिवडे मनपवनाचे नि सुरवाडे सतरावियेचे पाणी आडे बळीयाविले तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली विकारांची संपिली बोहिली इंद्रिये बांधोनी आणिली हृदया आतू तव धारणावारू दाटिन्नले महाभूता ते एकवटिले मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे तयावरी जैतरे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र पाठी समाधिश्रियेचा अशेखा आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेको देखा समरसे जाहला ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन आता ऐके सांगेन जे करीती एक तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतु अंबरी तैसा मी वाचूनी चराचरी जाणती ना आदि ब्रह्मा करुनी शेवटी मशक धरुनी माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती देखिलिये वस्तु उजू लुंठिती मीची म्हणोनी आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्यायोग्य नेणवे एकसरे व्यक्तिमात्राचे निनावे नमूची आवडे जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी ये उगेले तैसे नमिजे भूतजात देखिले ऐसा स्वभावोची तयांचा का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीवमात्रा अशेखा खालावती ते अखंड अगर्वता होऊनी असती तयांची विनय हेची संपत्ती जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई नमिता मानापमान गळाले म्हणून अवचिता मीची जहाले ऐसे निरंतर मिसळले उपासिती अर्जुना हे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती आता ज्ञानयज्ञे यजिती ते भक्त आईके परिभजन करीती हातवटी तू जाणत आहासी किरीटी जे मागा इया गोष्टी केलिया आम्ही तव आथीजी अर्जुन म्हणे हे दैविकिया प्रसादाचे करणे तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवे या बोला श्री अनंते लागटा देखिले तयाते की सुखावले निचित्ते डोलतू असे म्हणे भले केले पार्था एरवी हा अनवसुर सर्वथा परिबोलवितसे आस्था तुझी माते तव अर्जुन म्हणे हे काई चकोरे वीण चांदिणेची नाही जगची निवविजे हा तयाच्या ठाई स्वभावो कीजी
ये रे चकोरे तिये आपुलिये चाडे, चाचू करीती चंद्राकडे, तेवी आम्ही विनवू ते थोकडे, देवो कृपा सिंधू. जी मेघू आपुलिये प्रौढी, जगाची आरती दवडी, वाचूनी चातकाची ताहान केवढी, तो वर्षाव पाहुनी. परिचुळा एकाची या चाडे, जेवी गंगे तेची ठाकणे पडे, तेवी आर्त बहुका थोडे, तरी सांगावे देवे. तेथे देवे म्हणितले राहे, जो संतोष आम्हा जाहला आहे, तयावरी स्तुती साहे, ऐसे उरले नाही. पै परिसतु आहासी निकिया परी, तेची वक्तृत्वा वऱ्हाडीक करी, ऐसे पुरस्करोनी श्रीहरी, आदरिले बोलो. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. तरी ज्ञानयज्ञ एवं रूपु, तेथ आदिसंकल्पु हा योपु, महाभूते मंडपु, भेदु तो पशु. मग पाचाचे जे विशेष गुण, अथवा इंद्रिये आणि प्राण, हेची यज्ञोपचार भरण, अज्ञान घृत. तेथ मनबुद्धीची या कुंडा, आतु ज्ञानाग्नि धडफुडा, साम्यतेची सुहाडा, वेदिका जाणे. सविवेकमती पाटव, तेची मंत्रविद्या गौरव, शांती सृक्सृव, जीवु यजवा. तो प्रतीतीचे निपात्रे, विवेक महामंत्रे, ज्ञानाग्निहोत्रे, भेदुनाशी. तेथ अज्ञान सरोनी जाये, आणि यजिता यजन हे ठाये, आत्मसमरसी न्हाये, अवभृती जेव्हा. तेव्हा भूते विषय करणे, हे वेगळाले काही न म्हणे, आघवे एकची ऐसे जाणे, आत्मबुद्धी. जैसा चेईला तो अर्जुना, म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना, मीची जाहालो होतो ना निद्रावशे. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आघवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. मग तो जीवु हे भाषसरे, आ ब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे, एकत्वे येणे. अथवा अनादि हे अनेक, जे आनासारिखे एका एक, आणि नामरूपादिक तेही विषम. म्हणून विश्व भिन्न भिन्न, परिन भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन, परी एकेची देहीचे. का शाखा सानिया थोरा, परी आहाती एकाची तरुवरा, बहुरश्मी परी दिनकरा, एकाचे जेवी. तेवी नानाविधा व्यक्ती, आनाने नामे आनानी वृत्ती, ऐसे जाणती भेदला भूती, अभेदा माते. येणे वेगळाले पणे पांडवा, करीती ज्ञानयज्ञ बरवा, जेन भेदती जाणीवा, जाणते म्हणूनी. ना तरी जे धवा जिये ठाई, देखती का जे जे काही, ते मी वाचूनी नाही, ऐसाची बोधू. पाहे पा बुडबुडा जेवता जाये, तेउते जळची एकतया आहे, मग विरे अथवा राहे, तरी जळाची माझी. का पवने परमाणु उचलले, ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले, आणि माघवते जरी पडले, तरी पृथ्वीची वरी. तैसे भलतेथ भलतेणे भावे, भलतेही हो अथवा नोहावे, परिते मी ऐसे आघवे, होऊनी ठेले. अगाहे जेवढी माझी व्याप्ती, तेवढीची तयाची प्रतीती, ऐसे बहुधाकारी वर्तती, बहुची होऊनी. हे भानुबिंब आवडे तया, सन्मुख जैसे धनंजया, तैसे ते विश्वाया समोर सदा. अगा तयांची या ज्ञाना, पाठी पोट नाही अर्जुना, वायू जैसा गगना सर्वांगी असे. तैसा मी जे तुला आघवा, तेची तूक तयांची या सद्भावा, तरी न करिता पांडवा भजन जहाले. एरवी तरी सकळ मीची आहे, तरी कवणिके उपासिला नोहे, एथ एके जाणणे वीण ठाये, अप्राप्तासी. परिते असो येणे उचिते, ज्ञानयज्ञे यजित साते, उपासिती माते ते सांगितले. अखंड सकळ हे सकळामुखी, सहज अर्पत असे मज एकी, की नेणणे यासाठी मूर्खी, न पविजेची माते. अहं क्रतुरहं यज्ञ स्वधाहमहमौषधम्, मंत्रोऽहमहमेवाज्यम्, अहमग्निरहं हुतम्. तोची जाणीवेचा जरी उदयो होये, तरी मुद्दल वेदू मीची आहे, आणि तो विधानाते जयाविये, तो क्रतुही मीची. मग तया कर्मापासूनी बरवा, जो सांगो पांगू आघवा, यज्ञ प्रगटे पांडवा, तोही मी गा. स्वाहा मी स्वधा, सोमादि औषधी विविधा, आज्य मी समिधा,
मंत्रु मी हवी होता मी हवन कीजे तेथ अग्नी तो स्वरूप माझे आणि हुतक वस्तू जे जे तेही मीची पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च पै जयाचेनी अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे तो पिता मी गा अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी देवी मी चराचरी माता ही होय आणि जाहाले जग जेथ राहे जेणे जीवित वाढत आहे ते मी वाचूनी नोहे आन निरुते ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाचिया अमनमनी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी आणि आघवे या जाणणे याचिया वाटा जया गावा येती गा सुभटा वेदाचिया चोहटा वेद्यजे म्हणिजे जेथ नानामता बुझावणी जाहाली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेथ मिळो आली जे पवित्र म्हणिजे पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु घोषध्वनी नादाकारू तयाचे गा भवन जो ओंकारू तोही मी गा जया ओंकाराची ये कुशी अक्षरे होती औमकारेसी जिये उपजत वेदेसी उठिली तीन्ही म्हणून ऋग्यजुस्सामू हे तीन्ही म्हणे मी आत्मारामू एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम् हे चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे ते शिणली जेथ विसवे ते परमगती मी आणि जयाचेनी प्रकृती जिये जेणे अधिष्ठिली विश्वविये जो येऊनी प्रकृती इये गुणाते भोगी तो विश्वश्रियेचा भरता मी चिगा एथ पांडुसुता मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा आकाशे सर्वत्र वसावे वायूने नावभरी उगे नसावे पावके दाहावे वर्षावे जळे पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वी या भूते वाहावी हे आज्ञा माझी म्या बोलाविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता मियाची नियमिला साता काळू ग्रासितसे भूता ये म्हणिया गते पांडुसुता सकळे जयाची जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षी भूतू तोही मीची इही नामरूपी आघवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपांचाही वोल्हावा आपणची जो जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ ऐसे निवसवितसे सकळ तो निवासू मी जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू मीची एक अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे जीत जगाचेनी प्राणे वर्तत असे जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भलतेथ बिंबे सविता तैसा ब्रह्मादि सर्वाभूता सुहृदतो मी चिगा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा सृष्टिक्षय प्रभवा मूळ ते मी बीज शाखा ते प्रसवे मग ते रूखपण बीजी सामावे तैसे संकल्पे होय आघवे पाठी संकल्पी मिळे ऐसे जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासनारूपू तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते स्थान मी ये नामरूपे लोटती वर्ण व्यक्ती आटती जातीचे भेद फिटती जै आकारू नाही तै संकल्प वासना संस्कार माघवते रचावया चराचर जेथ राहोनी असती अमर ते निधान मी तपाम्यहमहं वर्षन् निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे पाठी इंद्र होऊनी वर्षे तै पुढती भरे अग्निकाष्ठे खाये ते काष्ठची अग्नी होये तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे आणि न मरते तव सहजे मीची आहे आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घे पा आघवे तरी सतासतही जाणावे मीची पैगा म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठाव असे
परिप्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. तरंग पाणिये वीण सुकती रश्मी वाती वीण न देखती तैसे मी चिते मी नोहती विस्मो देखे. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझे चिवोतिले की कैसे कर्मतया आड आले जे मीची नाही म्हणती. परी अमृत कुहा पडिजे का आपण पयाते कडिये काढिजे ऐसे आधी काय कीजे अप्राप्तासी. रासा एका अन्नासाठी अंधु धावता हे किरीटी आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे तैसे ज्ञान जै सांडून जाये तै ऐसी हे दशा आहे म्हणून की जे ते केले नोहे ज्ञाने विण. आंधळे या गरुडाचे पांख आहाती ते कवणा उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने विण. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. देख पागा किरीटी आश्रम धर्माची या राहाटी विधिमार्गा कसवटी जे आपणची होती. यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके क्रिया फळेसी उभी ठाके पुढा जया. ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणचे यज्ञाचे स्वरूप तिही तया पुण्याचे निनावे पाप जोडिले देखे. जे श्रुतित्रया ते जाणोनी शतवरी यज्ञ करूनी यजिलिया माते चुकोनी स्वर्गावरिती. जैसे कल्पतरु तळवटी बैसोनी झोळीये देतसे गाठी मग निदैव निघे किरीटी दैन्यची करू. तैसे शतक्रतु यजिले माते की इप्सिता ती स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे निरुते पापनो हे म्हणून मजवीण पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्गू ज्ञानी येतया ते उपसर्गू हानी म्हणती. एरवी तरी नरकींचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख वाचूनी नित्यानंदगा निर्दोख ते स्वरूप माझे. मज येता पै सुभटा यात विविधा गा अभांटा स्वर्गु नरकुया वाटा चोरांचिया. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पांडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जीभन तुटे काई. परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित यजोनी माते याचित स्वर्ग भोगू. मग मीन पविजे ऐसे जे पापरूप पुण्य असे तेने लाधले निसौरसे स्वर्गा येती. जेथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारिखे वाहन राजधानी भुवन अमरावती. जेथ महासिद्धींची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी खिल्लारे कामधेनूंची. जेथ वोळगे देवपायिका सैंघ चिंतामणीची या भूमिका विनोद वनवाटिका सुरतरुंचिया. गंधर्वगात गाणी जेथ रंभे ऐशिया नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया. मदन वोळगे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे म्हणियारे धावणे जेथ. पै बृहस्पती मुख्य आपण ऐसे स्वस्ति श्रियेचे ब्राह्मण भाटिये सुरगण बहुवस जेथे. लोकपाळ रांगेचे राऊतजिये पदवीचे उच्चे श्रवाखाचे खोलणिये. हे बहुवसो जे ऐसे भोग इंद्र सुखासरिसे ते भोगिजती जव असे पुण्यलेषु. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्युलोका. जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपून येतीयेचे तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगो. एवं थितिया माते चुकले जिही पुण्ये स्वर्ग कामिले तया अमरपण ते वावो जाले अंती मृत्युलोकू.
मातेची या उदर कुहरी पचूनि विष्ठेच्या दाथरी उकडूनि नवमासवरी जन्मजन्मोनि मरती अगा स्वप्नी निधान पावे परिचेईलिया हारपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे अर्जुना वेदविद जरी जाहला तरी माते नेणता वाया गेला कणसांडूनि उपणिला कोंडा जैसा म्हणूनि मज एके विण हे त्रयी धर्म अकारण आता माते जाणोनि काही नेण तू सुखिया होसी अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् पै सर्वभावेसी उखिते जे वोपिले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी वाचूनि काही आणिक गोमटेची नाही मजची नाम पाही जिणे या ठेविले ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित सांते माते जे उपासिती तयाते मीच सेवी ते एकवटूनि जिये क्षणी अनुसरले गा माझिये वाहणी तेव्हाची तयांची चिंतवणी मजची पडली मगतीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे जैसी अजात पक्षाचे निजीवे पक्षिणी जिये आपुली अज्ञान भूक नेणे तान्हया निकेते माऊली सिची करणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयांचे सर्व मी करी तया माझिया सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये ऐसा मनी जो जो धरिती भाव तो तो पुढा पुढा लागे तया देव आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीच करी हा योगक्षेमू आघवा तयांचा मजची पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रयो मी येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम् आता आणिकही संप्रदाये परिमाते नेणती समवाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजती तेही कीर मातेची होये काजे हे आघवे मीची आहे परिते भजती उजरी नव्हे विषम पडे पाहे पा शाखा पल्लव रुखाचे हे काय नभती एकाची बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे का दहाही इंद्रिये आहाती इये जरी एकेची देहींची होती आणि इही सेविले विषय जाती एकाची ठाया तरी करोनी रससोय बरवी कानी केवी भरावी फुले आणोनी बांधावी डोळा केवी ते थरसुतो मुखेची सेवावा परिमळुतो घ्राणेची घ्यावा तैसा मी तो यजावा मीची म्हणोनी ये रमाते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष हो आवे अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते एरवी पाहे पा पांडुसुता या यज्ञोपहारा समजता मी वाचूनी भोगता कवणू आहे मी सकाळा यज्ञांचा आदी आणि यजना या मीची अवधी की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे माझे मज देती तैसे परी आनानी भावी म्हणून ते पार्था मातेन पवतीची सर्वथा मग बनी वाहिली जे आस्था तेथ आले यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् मने वाचा करणी जयांची भजने देवांची या वाहणी ते शरीर जातीये क्षणी देवची जाले अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवित सरलिया तयाते पितृत्ववरी का क्षुद्र देवतादि भूते तियेची जयांची परमदैवते जिही अभिचारिकी तयाते उपासिले तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली एवं संकल्पवशे फळली कर्मे तया मग मीची डोळा देखिला
जिही कानी मीची ऐकिला, मीची मनी भाविला वानिला वाचा. सर्वांगी सर्वाठाई मीचे नमस्कारिला जिही, दान पुण्यादि जे काही ते माझी याची मोहरा. जिही मातेची अध्ययन केले, जे आतबाहेरी मियाची धाले, जयांचे जीवित्व जोडले मजची लागी. जे अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी. जे लोभिये एकची जगी, माझे निलोभे. जे माझे निकामे सकाम, जे माझे निप्रेमे सप्रेम. जे माझी या भुली सभ्रम, नेणती लोक. जयांची जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयांचे निमंत्रे. ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज, ते मरणा ऐलीकडे. मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील केवी. म्हणून मद्याजी जे जाहाले, ते माझी याची सायुज्य आले. जिही उपचार मिशी दिधले, आपण पे मज. पै अर्जुना माझे ठाई, आपण पे वीण सौरसु नाही. मी उपचारे कवणाही ना कळेगा. एथ जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीची नव्हे. अथवा यज्ञदानादि किरीटी, का तपे हनजे हुटहुटी. ते तृणा एकासाठी नसरे एथ. पाहे पा जाणीवेचे निबळे, कोण्ही वेदापासून असे आगळे. की शेषाहून तोंडाळे बोलके आधी, तोही आंथरुणा तळवटी दडे. येरु नेती नेती म्हणून बहुडे, एथ सनकादिक वेडे पिसे जाहले. करिता तापसांची कडसणी, कवणु जवळा ठेविजे शूळ पाणी. तोही अभिमानु सांडूनी पायवणी माथावाहे. नातरी आथिलेपणे सरिषी, कवणी आहे लक्ष्मीये ऐसी. श्रिये सारिखिया दासी घरी जियेते. तिया खेळता करीती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली. तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची. तिया नावडोनी जेव्हा मोडिती, तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया झाडा जेवते पाहती, ते कल्पवृक्ष. ऐसिया जियेचिया जवळिका, सामर्थ्य घरींचिया पायिका. ते लक्ष्मी मुख्य नायिका नमनेची येथ. मग सर्वस्वे करूनी सेवा, अभिमानु सांडूनी पांडवा. ते पाय धुवावयाचिया दैवा पात्र जाहाली. म्हणून थोरपण पऱ्हा सांडिजे, एथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे. जै जगा धाकुटे होईजे, तै जवळी कमाजी. अगा सहस्र किरणाची ये दिठी, पुढा चंद्र ही लोपे किरीटी. तेथ खद्योतका हुटहुटी, आपुले नितेजे. तैसे लक्ष्मीयेचे थोरपण नसरे, जेथ शंभूचे ही तपनपुरे. तेथ येर प्राकृत हेंदरे, केवी जाणोला आहे. या लागे शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरिजे. संपत्ती मधु सांडिजे, पुरवंडी करूनी. पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति. तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिसे. फळ एक आवडे तैसे, भलतयाचे हो. भक्तु माझी याकडे दावी, आणि मी दोन्ही हात वोडवी. मग देठून फेडित सेवी आदरेशी. पैगा भक्तीचे निनावे, फूल एक मज द्यावे. ते लेखे तरिम्या तुरंबावे, परिमुखीची घाली. हे असो कायसी फुले, पानची एक आवडते जाहले. ते साजूकही न हो सुकले, भलतैसे. परी सर्व भावे भरले देखे, आणि भुकेला अमृते तोखे. तैसे पत्रची परी तेणे सुखे, आरोगू लागे. अथवा ऐसे ही एक घडे, जे पालाही परी न जोडे. तरी उदकाचे तवसाकडे नव्हेल की. ते भलतेथ निमोले, न जोडिता आहे जोडले. तेची सर्वस्व करूनी अर्पिले, जेणे मज. तेणे वैकुंठा पासोनी विशाळे, मज लागी केली राऊळे. कौस्तुभाहूनी निर्मळे, लेणी दिधली. दुधाची सेजारे, क्षीराब्धी ऐसी मनोहरे. मज लागी अपारे, सृजिली तेणे. कर्पूर चंदन अगरू, ऐसे या सुगंधाचा महामेरू. मज हाती वाला विला दिनकरू, दीपमाळे.
गरुडासारिखी वाहने सुरतरूंची उद्याने कामधेनूंची गोधने अर्पिली तेणे मज अमृताहूनी सुरसे बोनी वोगरिली बहुवसे ऐसा भक्ताचे नि उदकलेशे परितोषेगा हे सांगावे काय किरीटी तुमाची देखिले आपुलिया दिठी मी सुदामयाची या सोडी गाठी पभयांसाठी पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ वाचूनी आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् जे जे काही व्यापार करिसी का भोग हन भोगिसी अथवा यज्ञी यजिसी नाना विधी ना तरी पात्र विशेषे दाने का सेवका देसी जीवने तपादि हन साधने व्रते करिसी ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करूनी करावे माझिया मोहरा परी सर्वथा आपुले जेवी केलियाची से काहीची नुरवी ऐसे धुवोनी कर्मे द्यावी माझिया हाती शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि मग अग्निकुंडी बीजे घातली तिये अंकुरदशे जेवी मुकली तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे अगा कर्मे जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका ते उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म जन्मासवे श्रम वरचिलही गेले म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नभेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ या देहाची ये बांदोडी न पडिजे सुखदुःखाची या सागरी न बुडिजे सुखे सुखरूपा घडिजे माझी याची आंगा